जोडायची आहेत, आपले डोळे बंद ठेवायची आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम, सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. सा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की धम्मदीक्षेची या ठिकाणी मोहीम सुरू आहे. आणि या धम्मदीक्षेच्या मोहिमेमध्ये आपण या ठिकाणी कश्यप बंधूची धम्मदीक्षा पाहिलेली आहे. सारप्युत्त आणि मोगलयान यांचीसुद्धा या ठिकाणी आपण धम्मदीक्षा पाहिलेली आहे. राजा प्रसेनजित यांची आपण या ठिकाणी धम्मदीक्षा घेणार आहोत. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित जो आहे आपल्या राजेशाही इतमासह जेतवणी विहारात गेला. हात जोडून त्याने या ठिकाणी वंदन करत तो म्हणाला, माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राजे खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगनायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन या ठिकाणी झालेले आहे, त्या अर्थी आपल्या धर्म अमृताचे प्राशन करू द्या, असं या ठिकाणी तो प्रसेनजित राजा म्हणत आहे. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन जे आहे ते शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखीच असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या आणि असामान्य माणसालाही मन शांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून या ठिकाणी भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी
धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्व पुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती बरं आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट आणि लक्षपूर्वक ऐकावे व ते आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. बुद्ध जे आहेत आता प्रसेनजित राजाला आपल्या धम्माचा उपदेश करत आहेत. धम्माचा उपदेश करत असताना या ठिकाणी बुद्ध म्हणतात की आपली जी काही बरी वाईट कृत्य आहेत ती नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. आपण जिथे जिथे जाऊ, जशी आपली सावली जी आहे ती आपल्या सदोदित कशी असते, सोबतीला असते, सोबत असते, तशाच पद्धतीने आपली बरी वाईट कृत्ये नेहमी त्या छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना, त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाशही करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचाराचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तोडून स्वतः उच्चपदी चढवू नका. दुखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्रसुद्धा माना. राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका. जी राजेशाही आहे किंवा जो तुम्ही या ठिकाणी राजा आहात आणि या राजाला तुम्ही बडे जावस म्हणजे बडं महत्त्व असं अधिक महत्त्व तुम्ही या ठिकाणी देऊ नका. किंवा तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुतीसुद्धा तुम्ही ऐकू नका. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी असंही म्हणतो की काही जणाला अशी ही सवय असते की तोंडापुरतं बोलायची. आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध म्हणतात की तोंडपूजा करणाऱ्याची गोड शब्दात केलेली स्तुतीसुद्धा तुम्ही ऐकू नका. तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. आणि म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमनाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकते. दुःखाचा किती जरी मोठा डोंगर असला, किती जरी मोठा पर्वत असला तर तो कशाने या ठिकाणी कमी होणार आहे, तर खऱ्या धम्माचा विचार केल्याने त्यातून आपली या ठिकाणी सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात, ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे बसू शकतात का. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानच आहे किंवा तो अज्ञच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञासुद्धा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव असा उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयश होय. सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान हे अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषी मुनींच्यासाठी नाही तर प्रत्येक मानव प्राण्याची त्याचा संबंध आहे. म्हणजे हा जो काही तत्व आहे किंवा धम्मा जो आहे हे केवळ ऋषी किंवा मुनीसाठी नाही आहे, तर प्रत्येक मानव आणि प्राण्याशी त्याचा या ठिकाणी संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. म्हणजे भिक्खू आणि सामान्य जो माणूस आहे या संसारामध्ये वास्तव्य करत आहे त्याच्यामध्ये आणि भिक्खूमध्ये या ठिकाणी काहीही फरक नाही. कारण ऋषीचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल्य माणसेही ऋषीपतनाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका मात्र कधीही होत
नाही, परंतु प्रज्ञा ही एक अशी नौका आहे. प्रज्ञा ही एक अशी नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे आणि म्हणून आपण सदोदित सत्कर्मच करावीत. आपल्या हातातून दृश्यकृत्य होऊ नये म्हणून आपले विचार तपासून पाहू, म्हणजे आपल्या हातातून कोणतंही वाईट कृत्य किंवा दूषित कृत्य होऊ नये म्हणून सदोदित आपले जे विचार आहेत ते विचार आपण तपासून पाहिले पाहिजे. कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला या ठिकाणी मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात, परंतु अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उच्च प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो आणि म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. आणि असा जो मनुष्य आहे तो सदोदित अविरतपणे या ठिकाणी ज्ञानाचा आणि सत्याच्या प्राप्तीसाठीच तो सदोदित प्रगती करत राहील किंवा प्रयत्न करीत राहील. सदवर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन कसं आहे तर जीवन चंचल आहे हे समजून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सदवर्तनाच्या या राजधर्माच्या नियमनाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. म्हणजे आपल्याला आनंद कशामध्ये मिळतो? एखादी घरामध्ये नवीन वस्तू आणली की त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. आणि या ठिकाणी बुद्ध हेच सांगतात की बाह्य वस्तू ज्या आहेत या बाह्य वस्तूवर अवलंबून ज्या तुमचा आनंद हा बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबू द्या किंवा अवलंबून ठेवा. आणि असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल पद्धतीने टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत अशी आदराने ऐकली आणि अंतःकरणामध्ये साठवली आणि त्याचा उपासक होण्याचे त्या ठिकाणी त्या प्रसेनजित राजाने वचन दिलेले आहे. आणि अशा पद्धतीने हा प्रसेनजित राजा जो आहे या धम्मामध्ये त्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी सुद्धा या धम्माची दीक्षा घेतलेली आहे. जीवकाची धम्मदीक्षा. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा एक मुलगा होता आणि तो अनरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीमध्ये घालून मातीच्या ढिगाऱ्यामध्ये टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे असे लोक त्या मुलाकडे पाहतच उभे राहिले. राजकुमार जो अभय होता, अशा या राजकुमाराचं नाव अभय आहे, आणि त्या बाजूने जात होता आणि त्याने लोकांना विचारल्यानंतर या ठिकाणी गर्दी कशाची आहे तर त्या ठिकाणी लोकांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक मूल अशा पद्धतीनं टाकलेलं आहे आणि मग ते जिवंत आहे आणि म्हणून त्या मुलाला या ठिकाणी त्या राजाने जीवक असे नाव दिले. अभयने त्याला दत्तकही घेतले आणि त्याचे पालन पोषण सुद्धा केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचवले हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याचा तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये या ठिकाणी उत्पन्न झाली आणि म्हणून अभयला न कळविता आणि त्याची संमती न घेता तो तक्षशिला विद्यापीठात गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? तक्षशिला विद्यापीठामध्ये गेला आणि तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीय डिग्रीचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. अर्थातच डॉक्टरेट या पदाचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. 7 राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
आणि 7 वर्ष या ठिकाणी त्याने तक्षशिला विद्यापीठामध्ये डॉक्टरची जी शिक्षण आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि तदनंतर तो राजगृहाला परत आलेला आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे असे नावसुद्धा आणि कीर्तीसुद्धा मिळवली. साकेत येथील एका श्रेष्ठीच्या बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 काशाय पण 1 गडी 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका या ठिकाणी त्याला मोबदला दिला गेला. त्याचा लौकिक ओळखून अभयने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यामध्येच या ठिकाणी जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून, जो आपण त्याला मुळ्यात म्हणतो, अशा या भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी त्या बिंबिसार राजाने त्याच्या ज्या काही 500 राण्या होत्या, या 500 राण्याचे सर्व दागदागिने अलंकार त्याला बक्षीस म्हणून या ठिकाणी देण्यात आले. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुन्याट रोगावरील शस्त्रक्रिया होय. आता कवटीची शस्त्रक्रिया आपल्याला माहीत आहे, कवटी बाजूला काढतात, त्याची शस्त्रक्रिया करतात आणि पुन्हा त्या ठिकाणी ठेवतात, म्हणजे पोटामध्ये ती कवटी ठेवण्यात आलेली असते. म्हणजे किती या ठिकाणी जो जीवक आहे, या जीवकाने सुद्धा त्या काळामध्ये किती अशी विद्या ग्रहण केलेली आहे, किती ज्ञान असं या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. अशी ही कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याचा एका जुनाट अशा रोगावरील त्याने शस्त्रक्रिया केली, म्हणजे ऑपरेशन केलेले आहेत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची या ठिकाणी नेमणूक सुद्धा झाली होती. परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फार असा मोठा ओढा होता आणि त्यामुळे तो भगवंताचा आणि त्याच्या संघाचा वैद्य म्हणून या ठिकाणी काम करू लागला. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी सुद्धा लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी या ठिकाणी त्याला दीक्षा मात्र दिली नाही. कारण बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा जो अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत ठरला. अर्थातच जीवकच काय ठरलेला आहे, कारणीभूत ठरलेला आहे. आज या ठिकाणी आपण एक धम्मदीक्षा पाहून इथे थांबणार आहोत. सुदत हा कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते. सुदत हा राजाचा कोषाध्यक्ष होता, म्हणजे खजिनदार होता. गरिबांना उदर देणग्या देत असल्यामुळे सुदत हा सुदत जो आहे गोरगरिबाची काय करायचा, मदत करायचा, त्याला उदार असा देणग्या द्यायचा. त्या राज्यामध्ये या ठिकाणी कुणीही भूक राहता कामा नये, त्या ठिकाणी तो त्यांना अन्न आणि ज्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी तो सुदत्त पूर्ण करीत असे. त्यानंतर या ठिकाणी अशाच एका कामानिमित्त तो जो आहे राजगृह अर्थातच राजगिरीला जाण्यासाठी निघालेला आहे. राजगृह किंवा राजगिरी येथे निघालेला असताना त्या ठिकाणी तो पोहोचतो, कारण त्या ठिकाणी त्याची बहीण दिलेली असते. आता तो बहिणीच्या घरी जातो. बहिणीच्या घरी ज्यावेळेस जातो त्या ठिकाणी त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही, जाऊनही बसतो, त्याला कोणी विचारत नाही, कुणी पाणी देत नाही, काही नाही. जे सगळेजण आपापल्या कामामध्ये मग्न असतात. सगळेजण आपापल्या कामामध्ये मग्न असतात. आता याला वाटतं मी इथे आलो आणि इथे एवढी तयारी होत आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी सजावट चाललेली आहे, त्या घराची सजावट चाललेली आहे, त्या ठिकाणी पंचपक्वान अन्न त्या ठिकाणी पक्वान बनवत आहेत आणि मोठे मोठे असे पेंडॉल टाकलेले आहेत. त्याला असं वाटलं की या ठिकाणी काही कार्यक्रम आहे का काय, आणि तो तर मला माहीतच नाही, असंही त्याला क्षणभर वाटतं. आणि मग त्या ठिकाणी तो विचारणा करतो की या ठिकाणी एवढी सजावट कशासाठी आहे, कुणाचं काही या ठिकाणी कुणी राजा येत आहे का, कुणी या ठिकाणी मोठा एखादा व्यक्ती येत आहे का, आपल्या इथे कोणता कार्यक्रम आहे, असं या ठिकाणी विचारणा केल्यानंतर त्याला असं समजतं की या ठिकाणी
तथागत भगवान बुद्ध यांचं आगमन होत आहे आणि म्हणून त्यांच्या स्वागताची या ठिकाणी एवढी जोरात तयारी होत आहे. आता असं कळाल्यानंतर तो त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की नेमके हे कोण असतील ज्याच्यासाठी ही एवढी तयारी चालत आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये असे वेगवेगळे विचार उद्भवतात की हा नेमका कोण आहे. याची म्हणजे त्यांची चर्चा तर कानावर माझ्याही आलेली आहे, परंतु नेमकं कोण आहे, कसे आहे हे पाहण्यासाठी तो आता उतावळा झालेला असतो. आणि मग त्या रात्रभर त्यालाही झोप येत नाही. आणि जसं जशी या ठिकाणी सकाळ होते त्या सकाळच्या पहिल्या पहरी तो उठून या ठिकाणी रस्त्याने चालू लागतो. चालू लागत असताना त्या ठिकाणी तो भगवंताला अर्ध्या रस्त्यातच भेटला जातो. आणि मग बुद्धाला त्या ठिकाणी तो कुशाला विचारल्यानंतर दोघंही या ठिकाणी बसतात आणि बसल्यानंतर या ठिकाणी धम्मामधली तिथे चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी त्या सुदत्ताला खूप त्या ज्ञानाचा सुदत्तावर प्रभाव पडतो, कारण हा अगोदरच जो आहे सगळ्या बाबीमध्ये कुशल असतो. आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी तथागताच्या धम्माचं प्रवचन ऐकल्यानंतर तो आणखीनच या ठिकाणी त्या धम्माला खूपच त्याला गोडी लागते. आणि मग तो त्या ठिकाणी तथागतांना विनंती करतो की भगवंता आमच्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही श्रावस्ती नगरीला या. भगवंत त्या ठिकाणी अनुमती देतात आणि मग तो त्या ठिकाणाहून आपल्या श्रावस्ती नगरीकडे निघून जातो. आता श्रावस्ती नगरी जी आहे या ठिकाणी त्या श्रावस्ती नगरीला दोन नावं होती, सहेत आणि मेहेत. आणि त्या श्रावस्ती नगरीला असंही म्हटलेलं जायचं की खूप मोठी अशी बाजारपेठ होती त्या श्रावस्ती नगरीमध्ये. त्या श्रावस्ती नगरीमध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की त्या ठिकाणी मिळत नसे. म्हणजे की भीड असती म्हटल्यानंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. अशा पद्धतीने ही श्रावस्ती नगरी जी आहे एक व्यापाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशी या ठिकाणी आणि मोठी बाजारपेठ त्या श्रावस्ती नगरीमध्ये भरत असे. आता हा सुदत्त जो आहे तो श्रावस्ती नगरीमध्ये निघाला आहे. गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. विचार आल्यानंतर त्याला वाटतं की आपण आता या ठिकाणी भगवंताचं आगमन होणार आहे, भगवंत या ठिकाणी या वर्षावासामध्ये आपल्या श्रावस्ती नगरीमध्ये येणार आहेत. आता त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित असा जागाही असली पाहिजे असं त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतात. तदतच तो या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्तासुद्धा व्यवस्थित करतो. आता भगवंतासाठी राहण्यासाठी नेमकं कोणतं स्थान योग्य असेल की जे श्रावस्ती नगरीपासून म्हणजे लोकांच्या आवाजापासून जास्त दूरही नाही आणि जास्त जवळ नाही, की लोकांना सुद्धा यायला जायला सोयीस्कर असावं आणि जास्त गोंगाटही नसावा अशी जागा तो या ठिकाणी शोधाशोध करतो. शोधाशोध करत असताना त्याला त्या ठिकाणी एक अशी जागा दिसते की ती जागा दिसल्यानंतर जो राजकुमार असतो त्या राजकुमाराची ती अशी भव्य दिव्य जागा असते. आणि मग ती जागा दिसल्यानंतर तो या ठिकाणी त्या राजकुमाराकडं जातो. राजकुमाराकडे गेल्यानंतर त्या राजकुमाराचं नाव असतं जेत. तो जेत राजाकडे जातो आणि त्याला म्हणतो की आपण या ठिकाणी जी जेत बाजूची ती जी काही जागा आहे ती जागा मला या ठिकाणी द्या, कारण मला या ठिकाणी बुद्ध जे आपल्या या नगरीमध्ये येणार आहेत आणि त्यांना एक या ठिकाणी मला मोठा विहार बांधायचा आहे त्यांच्या राहण्यासाठी, भिक्खू संघासाठी. परंतु त्याला वाटतं की हा असंच बोलत आहे आणि मग तो या ठिकाणी त्याच्या शब्दाकडे लक्ष देत नाही. पुन्हा या ठिकाणी तो दोनदा आणि तीनदा त्याला त्या जेत राजाला विनवणी करतो की मला तुमची ती जागा विकत द्या. आता असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं हे काय विकत घेणार आहे, हा सुदत्त काय विकत घेणार आहे. आणि मग तो बोलता बोलता म्हणून जातो की तुला जर ती जागाच पाहिजे असेल ना माझी, तर तू त्या सगळ्या जमिनीवर सुवर्ण मुद्रा ज्या आहेत तेवढ्या सुवर्ण मुद्रा तू अंतर आणि तेवढी जागा तू घे. आता तो त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर तो ठीक आहे म्हणतो आणि तिथून सुदत्त निघून जातो. आता या ठिकाणी जेतला वाटतं की याच्याने काही एवढी घेणं होणार नाही, मलाही द्यायची नाही आणि ते काही घेणार नाही असं त्याला वाटतं. परंतु जिथे श्रद्धा असते
तिथे सगळ्या काही गोष्टी घडून येतात आणि मग हा सुदत्त या ठिकाणी घरी येतो आणि सगळ्या गाड्या वगैरे लावून त्या सुवर्णमुद्रा ज्या आहेत तो गाड्यानं वाहत त्या जिथे जेथ राजाची जागा आहे त्या ठिकाणी नेतो. नंतर नाव आहे ते, त्या ठिकाणी नेतो आणि मग नेल्यानंतर ती जागेमध्ये तो पूर्ण सुवर्णमुद्रा ज्या आहेत अशा बिछाई करतो, म्हणजे अंथरतो. अंथरल्यानंतर आता सगळे गावाची लोक त्या ठिकाणी जमा होतात. जमा झाल्यानंतर ते गावची लोक सगळं पाहतात आणि ही चर्चा आता सगळीकडे चर्चा झाली. ही चर्चा आता त्या जेथ राजाकडे सुद्धा कानावर गेली. जेथ राजा सुद्धा आता त्याच्या रथामध्ये बसून आलेला आहे आणि त्याला वाटलं तर मी तर असंच म्हटलं होतं, परंतु हे तर या ठिकाणी खऱ्याच बाबी घडत आहेत. आणि मग त्या सुवर्णमुद्रा या ठिकाणी पसरवत असताना त्या ठिकाणी जेथ राजा गेलेला आहे. त्या ठिकाणी बराच असा जी जमीन आहे, बरीच जमिनीवर या ठिकाणी त्या सुवर्णमुद्रा पसरवलेल्या असतात आणि काही अंश भाग त्या ठिकाणी रिकामा असतो. जसं आपण एका भाकरीतली चतकोर भाकरी जरी म्हटलं तरी चालेल, चतकोर भाग जो आहे या ठिकाणी रिकामा असतो आणि तेवढ्यामध्ये तोर जेथ राजा त्या ठिकाणी उभा राहतो. उभा राहिल्यानंतर जे दृश्य त्या ठिकाणी तो पाहतो आणि ते दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या चित्तामधले भावसुद्धा परिवर्तित होतात, परिवर्तन होतो आणि मग तो त्या सुदत्ताला म्हणतो, सुदत्ता थांब, तुझ्यातली श्रद्धा आज मला या ठिकाणी जागृत झालेली आहे आणि मला सुद्धा या दानाचा काही अंश माझ्या सुद्धा हिश्श्याला येऊ दे. जी जागा या ठिकाणी बाकी आहे सुदत्ता, तिच्यावर आता तू सुवर्णमुद्रा अंथरू नको, ती जागा सुद्धा या ठिकाणी मी तुला दान देत आहे. आणि मग त्या ठिकाणी भव्य दिव्य असं खूप मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी भव्य दिव्य एक विहार बांधलं जातं की जे विहार या ठिकाणी काय म्हणतात 6, तर या ठिकाणी 6 मंजिल हे विहार बांधलं जातं आणि सगळ्यात वरचं जे कुटी आहे ती चंदनाची कुटी या ठिकाणी तयार केली जाते. या सुदत्ताने या ठिकाणी 54 कोटी पैशाचा खर्च करून, अर्थातच ती सुवर्णमुद्रा या ठिकाणी 54 कोटी पैशाचा खर्च करून तो विहार या ठिकाणी त्यानं भव्य दिव्य असा बांधलेला आहे. तद्वतच राजगिरी ते श्रावस्ती, म्हणजे राजगृह ते श्रावस्ती याही अगोदर आपल्याला गेलेलं आहे. हे अंतर 400 किलोमीटर होतं. आणि मग ही गंधकुटी बांधल्यानंतर ती सुदत्तानी या ठिकाणी भगवंताला दान दिलेली आहे. जो अगोदरच या श्रावस्ती नगरीमध्ये अनाथाचा नाथ होता आणि सगळेजण लोक मग त्याला सुदत्त न म्हणता त्याचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे अनाथ पिंडक. आणि तदपासून याला या ठिकाणी अनाथ पिंडक म्हणून ओळखल्या जाऊ लागलेला आहे. सुदत्ताने या ठिकाणी 6 विहार बांधली. सगळ्यात वरचं जी कुटी आहे ती या ठिकाणी चंदनाची होती. या श्रावस्ती नगरीमध्ये विशाखा मिगार मातेचं सुद्धा या ठिकाणी विहार बांधलेला आहे. याच श्रावस्ती नगरीमध्ये पट्टचारा, प्रकृती, सुंदरी, चिंचा अशा या ठिकाणी होऊन गेलेला आहे. तद्वतच या ठिकाणी जैन तीर्थकरांचं सुद्धा मंदिर आहे. तद्वतच या ठिकाणी बौद्ध वृक्षाची एक डहाळी आणून लावलेले, त्यामुळे तेथे त्याला आनंद कुटी सुद्धा बांधलेली आहे. भन्ते महाकश्यप कुटी सुद्धा या ठिकाणी आहे. तद्वतच या ठिकाणी थायलंडचे बुद्ध विहार सुद्धा आहे. अशा पद्धतीने ही श्रावस्ती नगरी जी आहे या वेगवेगळ्या छटांनी, वेगवेगळ्या रूपांनी गणल्या गेलेली आहे किंवा सजल्या गेलेली आहे. आणि मग हे सर्व जे दुसरे असे या ठिकाणी भगवंत त्या तिथे आल्यानंतर वेगवेगळ्या लोक त्या ठिकाणी जमा होतात. भगवंताचं त्या ठिकाणी वर्षावासही सुरू होतं. आणि मग त्या ठिकाणी तथागतांची इच्छा मान्य करून असा प्रश्न केला जातो की आपले जीवन कोण घडवतो. आता त्यांच्यामध्ये चर्चा पुन्हा होते की आपलं जीवन कोण घडवतो, तो ईश्वर, वस्तुमानाचा निर्माता, किंवा जर तो निर्माता ईश्वर असला तर सर्व प्राणी मात्र आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमिडपणे
त्याच्याकडे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडवलेल्या या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख आपली किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट या ठिकाणी असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टीचा उद्भव त्याच्यापासून झाला आहे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वराविषयक कल्पनांचा पाडा होतो हे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बुद्ध प्रवचन करत आहेत. आणखी या ठिकाणी असं म्हटलेलं जातं की ब्रह्म हे जगतकारक असू शकत नाही, कारण बीपासून झाड होतं त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू या कारणामुळेच अस्तित्वात येतात. मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे त्यांचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असंही म्हटलं जातं की आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू ज्या आहेत त्या सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे हे कसे बरं शक्य आहे? दुसरं असंही या ठिकाणी म्हटले गेलेलं आहे की निर्माता असं कोणी नाही किंवा दैव असं काहीही नाही आणि कार्यकारण भावही नाही. हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवन घडविण्याचा आणि साधण्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन आहे? आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रह्मा, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी काहीही निर्माता नाही. तर आपल्यालाच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात. म्हणजे आपल्याच करणीचे या ठिकाणी काय होतात? बरे वाईट परिणाम आपल्याला होत असतात. सर्व विश्व कसे आहे तर प्रत्येक समुत्पाद म्हणजेच कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारले आहे. आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो अंतर्बाह्य सुवर्णच असते. आणि म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोटांडाला या ठिकाणी त्याग करूया, ज्याच्यापासून काहीही फायदा नाही. अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया. म्हणजे त्याचे फळही कसं असेल? मग चांगले असेल. कुशल कर्माचं फळ कसं असतं? चांगलं असतं. अनाथपिंडक म्हणाला, भगवंताने जे जे या ठिकाणी सांगितलेले आहे त्यातील सत्य मला या ठिकाणी अवगतले आहे आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल अशी संपत्ती मिळवण्यामुळे मी चिंताग्रस्त झालो होतो. तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ असे नोकर चाकरही आहेत आणि माझ्या उद्योगाच्या यशावर त्यांचे जीवनही अवलंबून आहे. आपले शिष्य परिवर्तेच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी असं ऐकलं आहे की तथागतांनी आपल्या राज्याचा वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिलेले आहे. जे न्याय असेल ते करावे, आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनात उत्कंठा लागून राहिली आहे. आणि म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उद्दी याचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी ग्रहहीन झालेच पाहिजे काय? त्यावर तथागत म्हटलेले आहेत, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो. भगवंतांनी या ठिकाणी अनाथपिंडकाला काय उपदेश केलेला आहे? उदात्त आणि अष्टांगिक मार्गाने जो जातो प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना कसा आहे? वरदान आहे, श्रेष्ठ आहे. माझे तुम्हाला या ठिकाणी इथं एवढंच सांगणं आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करत नाही, तर त्याची अभिलाषा त्याला गुलाम करत असते. केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जीने
कशा आहेत तर घृणास्पद आहे. निष्क्रियतेचा तिरस्कार केला पाहिजे. माणसाने ग्रहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म कधीही सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे. केवळ धम्म काय सांगतो तर स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हायला सांगतो. आपले चित्त शुद्ध करायला सांगतो. सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करायला आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा या ठिकाणी धम्म सांगत आहे. आणि या ठिकाणी लोक काही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राजाचे अधिकारी म्हणून जगत राहो अशी संसार त्याग करून धार्मिक चिंतनात मी आपले आयुष्य घालवोत. मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनत आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्शही न करणाऱ्या कमलपुष्पाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षामध्ये कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती आणि समाधान ही खात्रीने त्याच्या मनात वास करतील. अनाथ पिंडकाला या ठिकाणी सत्याचे दर्शन झाले आणि तो दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे त्याला दिसून आले. आणि याप्रमाणे खरा तत्वज्ञान स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाला चरणाशी आपले मस्तक नमवले आणि हात जोडून त्याने त्याचा उपासक दीक्षेची या ठिकाणी विनंती केली. कारण भगवंत म्हटले की तुला काही आवश्यकता नाही, तू या ठिकाणी तुझं आचरण जे आहे हे सगळ्याच्या सुखाचं आहे, आनंदाचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी या अनाथ पिंडकाला उपासकाची काय दिलेली आहे, दीक्षा दिलेली आहे. तद्वतच या ठिकाणी जेतवन जे विहार याने या ठिकाणी बांधलेलं आहे त्या विहाराला या अनाथ पिंडकानं स्वतःचं नाव निशाण दिलेलं नाही, तर ज्याची जागा होती त्याचंच नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मग जेतवन म्हणतो किंवा जेत विहार सुद्धा म्हणतो. अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या जेतवनामध्ये, या जेत विहारामध्ये तथागत भगवंताचे बुद्ध झाल्यानंतर या बुद्धाचे या ठिकाणी या वर्षावास झालेले आहेत. ते वर्षावास या ठिकाणी 11 वर्षावास झालेले आहेत. या जेतवन विहारामध्ये, या जेत राजाच्या विहारामध्ये भगवंताचे किती वर्षावास झालेले आहेत, 11 वर्षावास झालेले आहेत. अशा पद्धतीने या अनाथ पिंडकाला, त्याच्या दानाला आणि त्याच्या पुण्यकर्माला या ठिकाणी आपण त्रिवार साधुवार देऊयात. साधू साधू साधू. या सण बोलायला कोणी, काय कुणाचा आहे बर्थडे? प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.